सोबत राहूया. इथे आवाज हो. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. राज्यगीत के लिए होशियार. परेड एक साथ राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वीरांना तुझी मुली गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देती दिवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, रवितून आज कुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची रेणी, पोलादी मनगटे खेळती खेळती वेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधड्याच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. परेड एक साथ प्रार्थना केली होती. प्रार्थना सत्यम शिवम सुंदर. नमस्कार माझा या ध्यान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे. प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा. ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्या धन दे आम्हास, एक छंद एक ध्यास. विद्या धन दे आम्हास, एक छंद एक ध्यास. नाव नाही पैलती दया सागरा, दया सागरा. ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. हो आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धिमंत.
नीतिवंत हो आम्ही नीतिवंत कलागुणी बुद्धिवंत कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा। थँक्यू। एक साथ बैठे सुविचार सांगण्यासाठी हॅलो नमस्कार, मी आदर्श हायस्कूल मंडळ वंदना अरुण नेतकर आपणासमोर एक सुविचार प्रस्तुत करत आहे। चांगले लोक आणि चांगले विचार जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला कोणीही जगात हारू शकत नाही। थँक्यू। मी जागृती सुभाष पाटील, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अंमळनेर। 1674 रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा झाला। 1808 मध्ये जोसेफ बोनापार्टला स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी। प्राथमिक विद्यालय चोपडा येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। नुकतेच वंदना मॅडमांनी जो सुविचार सांगितला की चांगले विचार त्याने चांगलं घडतं, यालाच अनुसरून मी एक बोधकथा तुमच्या समोर सादर करणार आहे। एका गावात एक आई आणि तिचा मुलगा राहत होते। ते अतिशय गरीब होते आणि आईला नेहमी प्रश्न पडायचे की ही गरिबी कधी संपेल। म्हणून तिने तिच्या मुलाला सांगितलं की अगदी दूर तपोवनात एक दिगंबर ऋषी राहायला आले आहेत जे अतिशय विद्वान आणि महान असे ज्ञानी आहेत। जर तू त्यांना जाऊन विचारशील की आपले हे दुःखाचे दिवस कधी संपतील आणि हे दुःख संपल्यानंतर आपल्यासाठी चांगले दिवस येतील पण का, हे जाऊन तू त्यांना विचार। मग तरुण दुसऱ्या दिवशी लगेचच आईची आज्ञा पाळण्यासाठी पुन्हा त्या दिगंबर ऋषींकडे जातो। अगदी दूर राहतात अशा तपोवनात ते दिगंबर ऋषी राहायला होते आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारची वाहतुकीची साधनं नसल्यामुळे तो मुलगा म्हणजेच तो तरुण अगदी पायी चालत निघाला। चालता चालता दिवसभर तो थकला आणि संध्याकाळ झाली। संध्याकाळ झाल्यानंतर त्याने असा विचार केला की आपण कुठेतरी मुक्काम केला पाहिजे। म्हणून त्याने एक समृद्ध अशा कुटुंबात म्हणजे एका सेठाणींच्या घरी मुक्काम केला। मुक्काम केल्यानंतर दिवसभर रात्रभर आराम केला आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच्या प्रवासासाठी निघायला लागला। तेव्हा त्या सेठाणींनी सांगितलं की बेटा तू कुठे जातोयस? मग त्याने सांगितलं की मी ज्या प्रवासाला जातोय त्याचं कारण त्या सेठाणीला त्या तरुणाने सांगितलं। मग सेठाणी म्हणाल्या की माझी देखील एक समस्या आहे, ती समस्या तू घेऊन जातोस त्या जे ऋषींजवळ तू जात आहे त्या ऋषींना तू माझी समस्या विचारशील का? तर तो म्हणाला ठीक आहे। मग त्या सेठाणींनी त्यांची समस्या सांगितली। तर तिची समस्या काय होती? तिची एक मुलगी होती जी मुकी होती आणि तिने अशी समस्या त्या तरुणाला सांगितली की माझ्या या मुलीचा विवाह कोणाशी होईल कारण ती बोलत नाही। मग ही समस्या घेऊन त्याने त्या सेठानींना उत्तर दिलं की ठीक आहे मी निघतो आणि तुमची ही समस्या मी नक्कीच ऋषींना सांगेन। पुढे गेला, पुन्हा तो थकला आणि पुन्हा एके जागी त्याने मुक्काम केला। मुक्काम आता कुठे केला तर एका संताच्या झोपडीत। मग संताच्या झोपडीत मुक्काम केल्यावर संताने त्याला विचारलं की बेटा तू कुठे जातोयस? मग त्याने पुन्हा त्याच्या प्रवासाचं कारण त्या संताला सांगितलं आणि त्या संताने पुन्हा एक समस्या त्याच्या समोर मांडली की माझी देखील एक समस्या आहे, तू समस्या घेऊन जात असेल तर माझी समस्या पण तू त्यांना सांग। मग तो तरुण म्हणाला की ठीक आहे तुमची काय समस्या आहे? तर ते संत म्हणाले की माझी अशी समस्या आहे की मी तब्बल 50 वर्षापासून ध्यान करतोय, साधना करतोय, परंतु आजही मला माझ्या साधनेची आस्वाद मला आलेला नाहीये। तर माझं कल्याण कधी होईल? ही समस्या घेऊन तू पुढे जा। पुन्हा त्याने त्या संताला नमस्कार केला आणि त्याचा प्रवास सुरू केला। पुढे अजून गेल्यानंतर त्याने अजून एक मुक्काम केला, तो अतिशय गरीब अशा शेतकऱ्याच्या शेतात। मग शेतकऱ्याने अशीच चर्चा चालू असताना शेतकरी म्हटला की तू कुठे जातोयस? तर पुन्हा शेतकरीने सांगितलं की माझी देखील एक समस्या आहे। सगळ्याच व्यक्ती
व्यक्तींना तो सांगत होता की मी कुठे जातो आणि समस्येचं मला कुठे जायचं याचे कारण ते सांगत असताना शेतकरी म्हणाला की माझी देखील एक समस्या आहे, की माझी समस्या देखील तू घेऊन जा आणि त्या समस्येचं निराकरण समाधान तू त्या ऋषींकडनं आण. मग शेतकऱ्याने त्याची समस्या सांगितली की माझी समस्या काय आहे की माझ्या शेतामध्ये अगदी मोठं एक झाड आहे, पण त्या झाडाच्या आजूबाजूला कोणतीही झाडं उगवत नाही. मग तो तरुण म्हटला की ठीक आहे काका, मी तुमची ही समस्या घेऊन मुनीवर म्हणजेच ऋषींपर्यंत पोहोचतो आणि त्यांना या सर्व समस्या मी विचारतो. मग आता शेवटी त्याचा प्रवास संपला आणि तो त्या आश्रमापर्यंत पोहोचला, म्हणजेच काय तर ऋषींजवळ तो पोहोचला. ऋषींचे त्याने दर्शन घेतले, प्रार्थना केली आणि ते ऋषीला म्हणू लागला की ऋषीजी, मी माझ्या समस्या घेऊन आलेलो आहे. या समस्येचं निराकरण मला हवं आहे तुमच्याकडून. मी एवढ्या लांबून आलो आहे की मला त्याची समाधानकारक जर उत्तर तुम्ही दिली तर माझ्यासाठी हे अतिशय मोठी प्रार्थना आणि तुमचा आशीर्वाद असेल. तर ते ऋषी म्हणाले की ठीक आहे बेटा, पण तू या सगळ्यांची विशेष अशी एक काळजी घे की तू कितीही समस्या आणल्या असतील तरी तुला फक्त 3 समस्या विचारण्याचा अधिकार मी तुला देईन. तू कितीही समस्या मला विचार, पण मी तुला फक्त 3च समस्यांचं उत्तर मी तुला देणार आहे, म्हणजे समाधानपूर्वक उकल मी तुला देईन. आता त्याला प्रश्न पडले, कारण त्याच्याकडे किती समस्या होत्या? 4, एक स्वतःची आणि इतर लोकांच्या 3. आता त्याला प्रश्न पडला की मी विचारायची तर कुणाच्या आणि कुणाच्या सोडायच्या. भरपूर विचारांचा गोंधळ त्याच्या मनात चालू असताना त्याला प्रश्न पडला, जर मी त्या मुलीची जी प्रश्न समस्या आहे ती जर सोडली तर काय होईल? तो तर मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पुन्हा तो विचार करतो की मी जर संतांची सोडली तर काय होईल? अरे, टोटल 50 वर्ष त्याने साधना केली आहे आणि तरी देखील आपण त्याची समस्या सोडवली नाही, तर हे योग्य नाही. मग पुन्हा त्याला प्रश्न पडतो की मी शेतकऱ्याची सोडतो, की शेतकऱ्याची मी त्या समस्या त्याला विचारणार नाही. पण तो म्हणतो की अरे, शेतकऱ्याची जर मी समस्या विचारली नाही तर एवढा गरीब कष्ट करणारा व्यक्ती त्याच्याविषयी आपण असं करणं योग्य राहील का? तर नाही. पूर्ण वेळ त्याच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ चालू असताना त्याने ठरवलं की मी इतरांच्या 3ही समस्या विचारतो आणि माझी समस्या मी बाजूला ठेवतो. मग आता त्याने सगळ्या समस्या त्या ऋषींना सांगितल्या आणि ऋषींनी उत्तर त्याला दिले. मग आता पुन्हा ऋषींचा नमस्कार केल्यानंतर तो परतीच्या प्रवासाला गेला. तर सगळ्यात आधी तो मागून आता सगळ्यात आधी आपल्याला कोण भेटणार होतं? तर शेतकरी. तर शेतकऱ्याने विचारलं की बाबा, तू गेला होतास, माझी समस्या सांगितली का? तर तो म्हणाला मी सांगितली आहे. मग काय उत्तर दिलंय ऋषींनी? तर तो म्हणतो की तुमच्या ज्या शेतामध्ये जे मोठं झाड आहे त्या मोठ्या झाडाच्या आजूबाजूला सोन्याचे कलश आहे आणि ते कलश असल्यामुळे तुमच्या मेहनतीला यश येत नाहीये, म्हणजेच काय तर दुसरी झाडे उगवत नाहीये. तेच मग त्या शेतकऱ्याने निर्णय घेतला की आपण ते खोदलं पाहिजे आणि तो कलश काढला पाहिजे. तो कलश शेतकरी खोदू लागतो आणि कलश काढतो आणि त्या तरुणाला म्हणतो की बेटा, ह्या संपूर्ण जी संपत्ती मला मिळाली आहे ती फक्त तुझ्यामुळे मिळालेली आहे, म्हणून ही संपत्तीचा असली म्हणजे रिअल जो मालक आहे तो तूच आहे. ही संपत्ती तू घे आणि मला जाऊ दे माझ्या कामाकडे. मग आता तो तरुण ती संपत्ती घेतो आणि पुढे जातो. नंतर त्याला कोण भेटतं? तर संताला त्याला उत्तर द्यायचं असतं. मग तो संत विचारतात की तुम्ही माझे प्रश्न विचारलेत का? मग तो म्हणतो की हो, मी तुमची समस्या विचारलेली आहे. मग काय म्हणाले ऋषी? तर तो म्हणतो की स्वामीजी, क्षमा असावी, पण तुम्ही ज्या ध्यानाला बसतात, जे तुमचे जटा आहे त्याच्यामध्ये एक रत्न लपवलेला आहे. कारण त्या रत्नामध्ये तुम्ही संपूर्ण तुमचं जे ध्यान आहे, जे तुम्ही प्रार्थना करत असतात, ध्यान लावत असतात, मनन करत असतात, त्याचं संपूर्ण लक्ष तुमचं त्या रत्नाकडे असतं, असं ऋषी असं मुनिराज म्हणाले. बरं ठीक आहे. मग ते म्हणतात की बरोबर आहे बेटा तुझं, मला तो रत्न चोरीला जायला नको किंवा कुठे पडायला नको याची भीती असते, म्हणून मी माझ्या ध्यानेकडे लक्ष देत नाही. आता संपूर्ण लक्ष माझं कुठे असतं? तर त्या रत्नाकडे असतं. आणि मग तो संत त्या जटांमधून ते रत्न काढतो आणि ते रत्न देखील त्या तरुणाला देतो. मग पुढे गेल्यावर सेठानी भेटतात. सेठानी म्हणतात की बाबा, तू माझी समस्येचं निराकरण आणलं का? तर तरुण म्हणतो की हो, आणलंय ना. मग ते म्हणतात की आई, तुमच्या जी समस्या आहे त्याचं उत्तर जे दिलं आहे ते असं आहे की ही मुलगी ज्या तरुणाला पाहून अचानक बोलायला लागेल तोच तिचा नवरा असेल. आणि असंच त्या आईचं आणि सेठानीचं आणि तरुणाचं बोलत असताना ती मुलगी धावत पळत बाहेर येते आणि त्याला पाहून बोलायला लागते. मग बोलायला लागल्यावर, कारण त्या ऋषींनी काय सांगितलंय की ज्याला पाहून ती बोलेल तोच तिचा नवरा असणार आहे. मग ती सेठानी तिच्या मुलीला
मुलीचं लग्न त्या तरुणाशी करते. अशा सर्व समस्या म्हणजे रत्न, पैसे आणि मुलगी मिळाल्यानंतर तो आता आपल्या आईकडे म्हणजे त्याच्या घरी पोहोचतो. घरी पोहोचल्यावर आई त्याला विचारते की बेटा तू आलास, आपल्या समस्येचं काय उत्तर दिलंय मुनिराजांनी. मग तो म्हणाला की आई मी आलोय, खूप धन्य झालोय मी दर्शन घेऊन. स्वामीजींचं दर्शन माझ्यासाठी खूप मोठं होतं आणि ते दर्शन घेतल्यानंतर आईने विचारलं की आई मी माझ्या सर्व समस्या त्यांना न सांगताच सोडवल्या गेल्या. मग आई म्हणते असं कसं झालं, असं तर होऊच शकत नाही. तर तो म्हणतो की मी प्रत्येकाच्या समस्याला स्वतःची समस्या मानत गेलो, तिथे त्यासमोर माझी समस्या आपोआपच सुटत गेली. म्हणजेच काय, जेव्हा आपण इतरांची समस्या स्वतःची समस्या मानतो तर आपली समस्या ही नक्कीच सोडवली जाते. या कथेतून तुम्हाला बोध झालाच असेल की जो इतरांसाठीचा विचार करतो देव स्वतः त्याच्यासाठी विचार करतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सुविचार सादर केला कोणता की चांगली माणसं असली आणि चांगली लोक असली की आपोआप सगळं चांगलं असतं. मॅडमांनी ते बी पेरलं समजा, तुम्ही काय केलं त्याला बरोबर घेतलं आणि त्या गोष्टीने तुम्ही आम्हाला हा बोध दिला. आता गीतेमध्येही आपण जेव्हा त्याची ऐकतो इन शॉर्ट आणि वाचतो त्याच्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे, असं रिलेट करतो मी की जो माणूस स्वतःच्या समस्यांचाच विचार करतो त्याला पापी म्हटलेलं आहे, त्याला पापी म्हटलेलं आहे. आणि जो लोक कल्याणासाठी कार्य करतो, कारण की पार्थ समाज तुम में है, तुम समाज में नहीं. म्हणजे आपण समाज आहोत म्हणून आपल्या समस्या ह्या नित्याच्या आहेत. पण जसा तू तसा मी, जेव्हा ही सह अस्तित्वाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि मग आपल्याला तुझी समस्या ही तुझी नसता ती माझी आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण खरं लोक कल्याण साध्य करतो. आणि आपली जी भारतीय संस्कृती आहे जी गीतेवर आधारलेली आहे तिचा खरोखर आपण पायी होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जसा तू तसा मी ही सह अस्तित्वाची भावना, एवढं सांगायचं. थँक्यू. चालू असते आपली प्रत्येक विषयावर घटकावर. तर या चर्चेमध्ये आपल्या वर्गातून बरेच शिक्षक चांगला सहभाग घेतात. त्या चर्चेमध्ये आपले अभ्यास करून असं मत मांडत असतात. मग का नाही आपण त्यांना एखादा पुरस्कार द्यायचा. जसं संसदेमध्ये असेल किंवा विधानमंडळामध्ये जे उत्कृष्ट चर्चा करत असतात त्यांना उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार दिला जातो. तर आम्ही देखील तोच उपक्रम आमच्या स्कूलमध्ये सुरू केलेला आहे. जे दिवसभर ज्या ज्या काही तासिका होत असतील त्या तासिकांमध्ये अभ्यास करून मत मांडत असतील, सकारात्मक दिशा त्या चर्चेला देत असतील, त्यांचं नाव आम्ही शोधत असतो. मग याच्यासाठी आम्ही काय केलं, आम्ही सुलभक लोकांनी एक त्रिसदस्यीय कमिटी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचा एक प्रतिनिधी आहे सुलभक, एक प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू आहेत आणि एक भगिनी, असं 3 जणांची कमिटी या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसभर जी चर्चा होत असते त्या चर्चेमध्ये कोण किती आणि कसा सहभाग घेतं ते तुम्ही लक्ष ठेवा आणि तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते संध्याकाळी आम्हाला नाव द्या. तर असा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. उपक्रमाचं नाव आहे उत्कृष्ट किंवा उत्तम संसद रत्न पुरस्कार. आणि आमच्या वर्गातला पहिला पुरस्कार जातो आहे श्रीयुत विजय काशीनाथ बागुल सर, जिल्हा परिषद शाळा नांदेड रंगाव येथील हे शिक्षक आहेत. तर अत्यंत वराड या ठिकाणी सर आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व सरांचं आहे. प्रत्येक विषयावर सखोल असा अभ्यास करत आहे. मी आदरणीय देवेंद्रजी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पेन देऊन या ठिकाणी सर्वांसमोर स्वागत करावं. आणि आपण देखील शाळेच्या गटामध्ये आपल्याला जेवढा अनुभव आहे त्याच्या तिप्पट अनुभव सरांना अध्यापन क्षेत्रातला आहे आणि खूप असं सर्वांगीण विकास झालेलं हे व्यक्तिमत्व आहे. याच्या बरोबर आम्ही बघा क्रिकेटमध्ये 2 प्रकारचे पुरस्कार असतात, एक मॅन ऑफ द मॅच आणि एक असते मॅन ऑफ द सिरीज. तो देखील आम्ही त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देणार आहोत. तुम्ही या ठिकाणी मला वेळ दिला, शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्र, जवळपास नोकरीला 36 वर्षे पूर्ण झाले. बरेच जण मला 2-3 दिवसापासून विचारत आहेत, हो सर तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली नाही का, 36 वर्षे झाले, आताच कसं काय तुम्ही ट्रेनिंगला आला.
पदवीधर झाल्यानंतर 12 वर्ष पूर्ण झाले. वरिष्ठ वेतक श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी मी आणि आमचे सहकारी बंधू बडगुजर सर आलेलो आहोत. ते पूल नंबर 2 मध्ये आहे, मी पूल नंबर 1 मध्ये आहे. प्रथमतः आमचे मित्र आदरणीय देवेंद्र भोग त्यांच्या सर्व टीमचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आभार यासाठी की भाऊ आपण अनेक प्रकारची प्रशिक्षण आजपर्यंत केली, पाहिली, नवे अनुभवले, पण इथल्या प्रशिक्षणाचा अनुभव हा फार आगळा वेगळा सगळ्यांसाठी आहे आणि माझ्यासाठी तर तो फारच मी वर्णन करू शकत नाही, कारण आमच्या 3 मॅडम पाठीमागे बसलेल्या आहेत. तर खरोखर मॅनेजमेंट अतिशय उत्कृष्ट आहे. प्रशिक्षण कसं घेतलं जावं, काही गोष्टी आहेत आपल्याला वाईट वाटतं, मलाही वाईट वाटलं की कुठेतरी आपल्याला थोडंसं ऍडजस्ट व्हावं, पण शेवटी त्यांना मर्यादा आहेत. पण तरी देखील त्यांनी आपल्याला ऍडजस्ट करून घेतलं, धावपळ करून आपलं काय होतं ते करून घेतलं. म्हणून प्रथमतः त्यांचं मान या ठिकाणी मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. आणि बघा मित्रो, मी जरी वयाने 36 वर्ष नोकरी केलेली असली, वयाने आता 3च वर्ष बाकी आहेत सेवानिवृत्तीला ज्येष्ठ असतो, तरी माझी पहिल्यापासून एक मनोवृत्ती की सतत शिकत राहणं दुसऱ्यापासून. कारण निसर्गाचा नियम आहे, माणसाने आजन्म विद्यार्थी असावा. मी जरी डॉक्टरेट असलो तरी मी स्वतःला डॉक्टरेट मानत नाही. मी अतिशय चांगला उत्कृष्ट शिक्षक आहे तरी मी स्वतःला उत्कृष्ट शिक्षक मानत नाही. मला जेव्हा माझं मुलंच मला काहीतरी कुठल्या प्रकारे त्यांच्या अध्ययनातनं योग्यरित्या प्रतिक्रिया देतात तेव्हाच मला माझं समाधान होतं. मी कौतुक या ठिकाणी यासाठी करतोय की आमचे जे या ठिकाणी सुलभक आहेत, समाधान पाटील सर आणि आदरणीय पान पाटील सर आहेत, रविराज शिंदे सर आहेत, वाडेले सर आहेत, सगळ्यांचं कौतुक मी तोंड भरून करेल, पण त्यातल्या त्यात आदरणीय पान पाटील सरांचं कलम म्हटले की प्रत्येकाला घाम फुटतो. मग कोणतं का कलम असे ना ते खरोखर त्यांनी, मी पण आरटीएचा खूप अभ्यास केला, पण तरीही ती कलम अजून आपल्या पाहिजे तेवढं लक्षात राहत नाही. आता कदाचित वयोमान असेल, विस्मरण थोडंसं व्हायला लागलंय, बऱ्याचशा गोष्टी व्याप असतात आपल्या पाठीमागे. पण सरांचा खूप अभ्यास आहे, पहिल्याच तासिकेला मी पाहिलं आणि खरोखर मनापासून मी पाटील सर जरी आम्ही थोडंसं उशीर होत असतात, सर पण आहेत, सगळं आमचा वर्ग साक्ष आहे की शेवटपर्यंत आम्ही मनापासून प्रत्येकाच्या तासिकेचा आनंद घेतो आणि सहभागी होतो. आणि नोट अगदी जे महत्वाचे मुद्दे आहेत की जे आम्हाला माहिती नाही, जे त्यांनी सांगितले, समाधान पाटील सरांचं उदाहरण असेल, त्यांनी खूप छान छान चांगल्या अशा मौलिक गोष्टी सांगितल्या, त्या देखील आम्ही नोट्स करून घेतो. म्हणजे आपल्या समोर जो प्रशिक्षक आहे, प्रशिक्षणार्थी आहे किंवा जो सुलभक आहे, मार्गदर्शक आहे, तो वयाने जरी लहान नसला तरी ज्ञानाने आपल्यापेक्षा मोठा आहे आणि त्या ज्ञानामुळे त्याला तो असं प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. म्हणून असं त्याला समोरच्याला आपण कमी लेखायचं नाही, ही माझी मनोवृत्ती. आणि म्हणून मी पहिल्यापासून त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलो, माझे अनुभव शेअर करत गेलो आणि त्यांनीही मला त्या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल त्यांचंही मी ऋणात राहू इच्छितो. आणि आपण साऱ्यांचं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. जाता जाता फक्त एकच सांगेन, वाटेसाठी चालणं नसतं, चालण्यासाठी वाट असते. वाटेसाठी चालणं नसतं, चालण्यासाठी वाट असते. उंच बारी घेणाऱ्याला आभाळाचं भान नसतं, आभाळाचं भान नसतं. आपल्या मुलांसाठी आपण वाटा मोकळा करू देऊया आणि त्याला या ज्ञान प्रकाशाच्या उंच प्रकाशामध्ये भरारी मारण्यासाठी पंखामध्ये मजबूत बळ आणून देऊया. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आणि मला या ठिकाणी आपण निवडलं, खरं तर माझी अशी प्रामाणिक इच्छा होती सर की मला निवडण्यापेक्षा या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणार्थीमध्ये अनेक नवीन शिक्षक आहेत की ज्यांचे 12 वर्षे पूर्ण झाले, ते खूप मेहनत घेत आहेत. मी बघतोय, निरीक्षण करतो, मॅडम असतील, त्यांचे शेजारी असतील, काही आमचे शिक्षक बांधव खूप मनापासून ते चर्चेमध्ये सहभागी होतात. आपण जर त्यांचा विचार केला असता तर मला अधिक आनंद झाला असता. मी माझ्या वतीने वेगा पाटलांना विनंती करतो की आपण, मी माझं शेअर तुम्हाला करतोय, या कारण कसं आहे, काही हरकत नाही, मी तुमच्या बक्षिसाचा स्वीकार केलेला आहे, पण उदयनमुख भारताचे जे व्यक्तिमत्व आहे त्यांना अजून आपण जर प्रोत्साहन दिलं तर आपला भारत. सर, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, मी तुमचं श्रेय घेऊच शकत नाही. माझी इच्छा आहे वडिलांकडे छोटीशी भेट. मला असं वाटतंय ना, आता 15 मिनिटं फक्त परिमाण वाटत होते, 9 वाजेला बोलवलं पाहिजे. तुम्ही आम्ही मुक्कामी राहायची व्यवस्था करा. विषय असा आहे, शासनाचे काही निर्देश आहेत त्याच्यानुसार आपण ते प्रोटोकॉल पाळतो. शासनाच्या निर्देशाच्या पलीकडे जाऊन आमचा प्रयत्न आहे की चांगला अनुभव तुम्हाला मिळावा आणि
तो प्रयत्न असं वाटतंय 5व्या दिवसाला आल्यानंतर तो यशस्वी झालेला. निश्चित एक आगळा वेगळा अनुभव तुम्हाला देण्याचा आमचा प्रयत्न होता. दररोज वेगळी प्रार्थना येण्याचा पण आहे होता. 7-8 वेळा असं मी म्हटलं होतं बोलता. हेच अनुभव तुम्हाला येत असतील. खूप छान. अर्धा टप्पा आज आपण पूर्ण करतोय. पुढचा काळही असा उत्साहाने जाईल. शेवटी जाताना असं नका म्हणा की अजून 2-3 दिवस होऊ शकतं. खूप छान केलेल्या सहकार्याबद्दल पुनश्च धन्यवाद. तुमच्याशी काही बोलत आहे योगेश सुरेश चौधरी आहे. टीचर शिक्षक आहोत. तर ह्या गोष्टीचाही आपण विचार केला तरी आपण ज्या वेळेला ही डिग्री संपादन केली त्यावेळेला तंत्रज्ञानाचा एवढा उपयोग शिक्षणात होत नव्हता. त्यावेळेला आपण जास्त करून पुस्तकांवर अवलंबून असायचे. जे काही शैक्षणिक साहित्य असेल, जे काही त्याचे रेफरन्सेस असतील आणि तेही पाठ्यक्रम असेल, अभ्यासक्रम असेल, याच्यावर आपण बांधले गेलेलो होतो आणि त्याच्यापुरते आपण मर्यादित आणि तेवढ्याच याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. पण आजचा काळ हा माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. माहितीचा प्रचंड झालेला प्रस्फोट म्हणजे आज आपल्या विद्यार्थ्यांना कुठलाही घटक असेल आणि तो एखादा जर जिज्ञासू विद्यार्थी असेल तर त्याला तो घटक शोधण्यासाठी अनेक सोर्सेस बाहेर उपलब्ध आहेत. फक्त शिक्षक हा एक सोर्स तेव्हा असायचा आपल्याला. म्हणजे शिक्षक जे शिकवतील तेच आपल्याला माहित असायचं. याच्या पलीकडे जाऊन फार फार वर्तमानपत्र असायचे, एखाद दुसरं पुस्तक असायचं, तेही आपण लायब्ररीत जाऊन वाचलं तर आपल्याला ते एक वेगळं काहीतरी अनुभवाला मिळायचं किंवा वाचायला मिळायचं किंवा आपल्या ज्ञानात भर घालायला त्याच्यातून आपल्याला मिळायचं. पण जनरली आपण फोकस असायचो कशावर? आपल्या पाठ्यपुस्तकावर है ना. किंवा इतर कोणाला अजून जनरल नॉलेजची काही आवड असेल तर ते बाहेरच्या काय रेडिओ होता, टीव्ही होता, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे काही सोर्सेस नव्हते. पण आज गुगलला क्लिक केलं, एखादा प्रश्न टाकला की त्याच्यासाठी प्रचंड मोठे खूप सारे सोर्सेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. कदाचित ते आपण बघितले पण नसतील, आपल्यालाही त्याच्यात काही माहिती नाही. एखादा विद्यार्थी असं जिज्ञासू असेल की त्याने गुगल सर्च केलं आणि त्याला त्याच्या अनेक एखाद्या टॉपिकच्या अनेक माहिती मिळाली की असंही आहे, असंही आहे, असंही आहे. तर हे चॅलेंजेस आज आपल्या पुढे आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ह्या चॅलेंजेसला आपल्याला कसं फेस करता येईल हे आपल्याला ह्या नवीन सीपीडी मधून आपल्याला ते शिकायला मिळेल. म्हणजे एक प्रकारचं आपली ही प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे. अनेक बाबी ज्या माहिती आणि तंत्रज्ञानाचा शिक्षणात कशा पद्धतीने वापर होऊ शकतो. आता बऱ्याच ठिकाणी पुस्तकांमध्ये किंवा कोर्स असतात, त्याला आपण मोबाईलने सर्च केलं की आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राची माहिती त्या टॉपिकच्या विषयी मिळू शकते. किंवा गुगल सर्च केलं तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याचे जागतिक रेफरन्सेस असतील, अजून कुठे कोणत्या देशात अजून ह्या प्रकारावर काय चालू असेल हे सुद्धा आपल्याला म्हणजे जग अगदी छोटं झालेलं आहे या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे. आणि मग ह्या गोष्टींना जर आपल्याला सामोरं जायचं, यालाच आपण 21व्या शतकातील कौशल्य, आपले प्रश्न किंवा समस्या असंही म्हणतो. अजून पुढे इथून पुढे अजून अनेक गोष्टी बदलत जाणार. तर त्या बदलासाठी आपल्याला कसं सामोरं जातं, मग तेच ते आपलं मागचं 12-20 वर्षापूर्वीचं डिग्री आपण घेतलेली ते ज्ञान आपल्याला ते इथे उपयोगात पडेल का, ते इथे आपल्याला लागू होईल का, त्याचं उपयोजन आपल्याला या ठिकाणी करता येईल का, त्याच्यात आपल्याला काहीतरी नवीन भर घालावी लागेल, काही नवीन अजून सोर्सेस आपल्याला शोधावे लागतील आणि ते आपल्या विद्यार्थ्यांच्या त्या कंटेक्स्ट मध्ये आपल्याला ते बसवावे लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्या प्रशिक्षणातून उहापोह बघायला मिळणार आणि
त्या बाबींसाठी आपल्याला 21व्या शतकातील शिक्षक म्हणून हे प्रशिक्षण आपल्याला त्या दृष्टीने तयार करायचं आणि म्हणून आपण त्या दृष्टीने ह्या प्रशिक्षणाकडे जर बघितलं तर निश्चितच आपली प्रोफेशनल डेव्हलपमेंट शिक्षक म्हणून व्हायला मदत होईल आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही विद्यार्थ्यांची जी काही आव्हानं आपल्याकडे आहेत किंवा शिक्षण क्षेत्रातली जी काही आव्हानं आपल्याकडे आहेत तर याच्यावर आपल्याला अजून आपल्याला मात करायचं आणि अजून एक की आता या पूर्वीची प्रशिक्षण होती फक्त ज्ञानावर आधारित बऱ्यापैकी पण आताच्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला गटकार्य करावं लागतं आपल्याला एखादा प्रश्न दिला जातो त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागतो आपल्याला आपले विचार मांडावे लागतात आपण ते कशा पद्धतीने हाताळू हे आपल्याला प्रॅक्टिकली आपल्याला ते करायला मिळतं किंवा करायला लागतं म्हणून आपण त्याच्यात तेवढे इन्व्हॉल्व होतो आणि त्या दृष्टिकोनातून आपली कौशल्य विकसित व्हायला मदत या प्रशिक्षणाच्या निमित्ताने होणार आहे म्हणून आणि तुम्ही सगळेजण ह्या प्रशिक्षणातून ह्या सर्व बाबी शिकत आहात हे मी आताच आमचं जे डिस्कशन झालं आणि माझं झालं या गोष्टी माहीत करून घेतलं त्याच्यातून मला निश्चितच म्हणजे ऐकायला मिळालं आहे की प्रशिक्षण अतिशय व्यवस्थित चालू आहे काही टेक्निकल अडचणी जरी असतील तर त्यांच्यावर आपण मात करून या पर्यंत आपण आजच्या स्वातंत्र्य आपण जवळपास 70% प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे थोडासा भाग राहिला तर तेवढं तुम्ही सगळेजण निश्चितच तेवढ्याच जबाबदारीने पार पाडाल याची मला खात्री आहे तुमच्या पुढच्या प्रशिक्षणासाठी मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद धन्यवाद सर निश्चितच ताई साहेबांनी ज्या अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त केलेल्या आहेत प्रशिक्षणाच्या दरम्यानच्या कालावधीतली आपली सर्वांची स्पर्धा अतिशय सुव्यवस्थित सुरू आहे आणि पुढेही सुव्यवस्थित सुरू राहील असं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आश्वस्त करतो प्रतिक्रिया घ्यायची तुमची मॅडमांसमोर कोणाला काय बोलायचं आहे प्रशिक्षण कोणाची काही इच्छा असेल आमच्याकडून काही कमतरता असतील फीडबॅक द्यायचा असेल फीडबॅक द्या अपेक्षा व्यक्त करायची असेल अपेक्षा व्यक्त करा म्हणजे आज 5वा दिवस आहे निम्मे राहिले जर आपल्या काही सूचना असतील फीडबॅक असतील आपल्या स्वतः तालुक्या पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी कायसो कविता सुरे मॅडम आदरणीय देवेंद्र सरजी सर्व सुलभ मार्गदर्शक या ठिकाणी जे आहेत उपस्थित सर्वांचे खरं तर आम्ही सर्व जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आहेत याच्या वतीने मी आपणा सर्वांचं धन्यवाद मानतो कारण आजचा 5वा दिवस जरी असला तर 5व्या दिवसापर्यंत फक्त येण्या जाण्याचं जर ठरलं मॅडम तेवढे धावपळ आपले जे प्रशिक्षणार्थी आहेत अमरनाथ तालुक्यातून येणारे आणि धरणगाव तालुक्यातून येणारे यांची थोडी अडचण होते ऍक्च्युली फक्त येण्या जाण्यामुळे होते दुसरं काही नाही पण जर प्रशिक्षणाचा विचार केला सर्व सुलभतांचा जर विचार केला तर एकदम छान पद्धतीने प्रत्येक टॉपिक व्यवस्थित आता तुम्ही बोला 21व्या शतकातील 900 लाख तो टॉपिक आपला झालेला आहे जस आता प्रत्येक टॉपिक असा पद्धतशीर आणि सर्वजण व्यवस्थित शांतपणे बसून कुठले फक्त 2-1 मिनिटं इकडे पाणी पिण्यासाठी थोडंसं एवढंच याच्या व्यतिरिक्त काही नाही एकदम छान पद्धतीने आणि प्रत्येकाला आवड वाटते आजचा जर परिपाठ बघितला तर त्या परिपाठातून सुरुवातीला 10-15 मिनिटांसाठी असणारा परिपाठ तो व्यवस्थितपणे 10 तास म्हणजे प्रत्येकाला काहीतरी वाटतंय की आपण काहीतरी शिकतोय काहीतरी आपण संवाद साधला पाहिजे प्रतिक्रिया दिल्या पाहिजे घेतल्या पाहिजे या सर्व गोष्टी या ठिकाणी पद्धतशीर चालू आहेत आणि प्रशिक्षण जो गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेस वाटतो की काहीतरी लाभलं गेलं तो लाभला गेल्याचा प्रकार या ठिकाणी वाटत नाही असं माझ्या प्रत्येक या ठिकाणी बसलेला सहप्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांच्या वागणुकीवरून तरी दिसतंय आणि राहिलं सर्वात महत्वाचं खेडीमेडीचं वातावरण असं की 3 तालुक्यातील प्रशिक्षणार्थी एकत्र माझ्या मते पहिल्यांदाच असं येण्याचा हा एक प्रकार आहे आणि त्या निमित्ताने का होईना आपल्यालाही एकमेकांशी संवाद साधायला प्रत्येकाचे कौशल्य समजून घ्यायला
सभाध्यक्षांच्या धन्यवाद. सर स्वतः सोलकर म्हणून छान काम करतात, तुमचा परिचय आहे. तुमचा स्वतःला परिचय. मी पी.आर. पाटील सर, स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंद पाटील माध्यमिक विद्यालयावर या ठिकाणी कार्यरत आहे. आपल्या सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. आपण आला, आपला वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. महत्त्वाचा निर्णय कोणता असू शकतो? GR, जनरल रजिस्टर नंबर 1. अगदी बरोबर. तर या जनरल रजिस्टर नंबर 1 च्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याविषयी मी फारशी चर्चा नाही केली तरी सांगणार आहे. नमुना नंबर 1 हा विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, रजिस्टर नंबर, आईचं नाव, नॅशनॅलिटी, त्याचा आधार आयडी, नवीन आलेला पेन आयडी मध्ये पुढे आणखी काय जे असेल ते, आणखी काय त्याच्यात त्याची माहिती असेल, ही सगळी नमुना नंबर 1 मध्ये अंबूत प्रकारे दिलेली असते. म्हणून नमुना नंबर 1 हा विद्यार्थ्यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, डॉक्युमेंट आहे आणि त्याचं जतन झालंच पाहिजे. आपल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा 3 झाला जर वेगळा विचार केला तर आपल्या प्राथमिकसाठी जी वेगळी संहिता आहे ती आहे SS कोड, सेकंडरी स्कूल कोड. त्या SS कोड मधल्या परिशिष्ट 18 मध्ये असं म्हटलेलं आहे की नमुना नंबर 1 अचूक असावे, त्यात राखोड चालणार नाही, एकदा केलेली नोंद परत बदलवता येणार नाही. पण आपल्याकडे सगळ्यांचा अनुभव आहे की दर 2-4 महिन्यामध्ये एखादा पालक येतोच, नाव बदलवायचं आहे, वडिलांचं नाव बदलवायचं आहे, नाहीतर स्पेलिंग चुकीचं आहे, मागच्या शाळेत चुकीचं आलं होतं, तुम्ही दुरुस्त करून द्या. मग हे आपण परस्पर दुरुस्त, आपल्याला माहितीये तो जन्मदाखला घेऊन आला यावेळेस, सर माझा जन्मदाखला हा आहे आणि याच्यानुसार आता हे करून द्या. जरी त्याने जन्मदाखला आलाय आणि आपल्या जनरल रजिस्टरवरचं नाव त्याच्यापेक्षा वेगळं आहे, मग आपण जन्मदाखला घेतला, आपल्या एक नंबरला लावून घेतला आणि नावात बदल करून घेतला तर चालणार आहे का? त्याच्यासाठीची काय कार्यवाही करणं अपेक्षित आहे? त्याच्यासाठी शिक्षणाधिकाऱ्याची परवानगी घेणं बंधनकारक आहे. शिक्षणाधिकाऱ्याची परवानगी आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी ज्या कागदावरती परवानगी दिलेली आहे तो लेटर, तो कागद त्या जनरल रजिस्टर नंबर 1 मध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव ज्या पानावर असेल त्या पानावर तो आपल्याला जोडायचा आहे. त्याच्यावर अधोरेखित केल्यानंतर त्याच्यावरचं नाव आणि आपल्या जनरल रजिस्टर नंबरवरचं नाव त्याला पण हायलाइट करायचं आहे, अधोरेखित करायचं आहे, मग तो बदल करून घ्यायचा आहे त्या तारखेपासून. त्याच्या आधी नाही, त्या तारखेपासून पुढे बदल. म्हणजे तुम्हाला जर बोनाफाईड द्यायची वेळ आली तर त्या तारखेच्या पुढचं बोनाफाईड त्या सुधारित नावाचं तुम्हाला द्यावं लागेल. त्या तारखेच्या एक अडचण कुठे येते जनरली? नोकर भरती, पोलीस भरती. मागच्या वर्षी असं आलं होतं की 8वी पासच्या लोकांना पण काही कोर्टामध्ये नोकऱ्या होत्या, काही फक्त 8वीवर, 7वीवर. मग ते लोक खूप याचे दाखला गेला आणि मग त्यांच्या नावात जर बदल झाले मग ते मागच्या नावाचा बदलाचा मागायचे. पण बदल आपल्याला कुठून करायचा आहे? जिथून आपल्याला ते लेटर मिळणार आहे. बोनाफाईड द्यायची वेळ आली, बोनाफाईड आपण आपला जो शिकतोय त्यालाच देतोय, जो शिकत नाही त्याला आपण बोनाफाईड देऊ शकत नाही.